महाराष्ट्रीय आर्ट्स असोसिएशन अर्थात कला सादर करीत आहे एकांकिका लेखकाचा पुतळा. लेखक विशाल कदम, दिग्दर्शक शैलेश कोरवा. एकांकिका लेखकाचा पुतळा. कागज के दो पंख देखे उड़ा चला जाए रे, जहाँ नहीं जाना है वहीं चला है रे. उम्र का ये ताना बाना समझ न पाए रे, जुबां पे लूटा हमारा नमक लगाए रे, के देखे न भागे न जाने न दाए रे. दिशाहारा क्या मुंबो का मोंटा रे. हॅलो, हा बोला ना सर. नाही नाही तेच चालेल. हे काय आपल्या सिरियलचं काम चालू. उद्या संध्याकाळपर्यंत पाठवतो. हो उद्या संध्याकाळपर्यंत नक्की मेल कर. साधारणपणे 250 एपिसोडचा पूर्ण आर्कच पाठवतो. म्हणजे चॅनल मीटिंग मध्ये बोलताना आपल्याला हा हा ओके. नाही नाही आलो त्या नॉमिनेशन पार्टी. अहो 6 हो आलो. नाही नाही नॉमिनेशन पार्टीला नाही आलो, कारण 6 सिरियल चालू आहेत माझ्या. तिथे चॅनल ईपी वगैरे भेटले आणि आणखीन एखादी सिरियल गळ्यात मारली तर नाही म्हणता येत नाही ना. अहो ऑलरेडी इतका लोड आहे सध्या. हो 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 उद्या संध्याकाळपर्यंत नक्की पाठव. ठीक आहे. हो हा. हॅलो हॅलो कोण? सर मी भले माने. बरं मग काही नाही. काही नाही. अरे मग इथं काय कशाला कुणी पाठवलंय? सर मला अनिल सरांनी पाहिजे. नाटक कॉलेजचे तुमचे मित्र अनिल देवल. देवलचं काय काम माझ्याकडे? सर संस्थेची फाईल आहे, तुमच्या सह्या हव्या. ऑडिटची फाईल आहे सर. ऑडिट किती आहेत सर? फार नाही, 40-50 आहेत. काय? 40-50 आहेत. हा ठीक आहे, मी करून ठेवतो. तू उद्या संध्याकाळी. अहो ऐका ना सर, मला आज मिळतील कसं आहे? मला कुरिअर करायची ती पाहिजे. नाही रे बाबा, अरे आज रात्रीपर्यंत मला कुठल्याही परिस्थितीत 4 एपिसोड द्यायचे. आज खूप प्रेशर आहे. उद्या ना. हा सर हो तर मी थांबतो बाहेर 15-20 मिनिटं. चुत्या 4 एपिसोड 15-20 मिनिटात होणार आहेत का? ते काय तळ नाही काढायला. नको थांबू बाबा. सर थांबलो तर सह्या होतील. मी हवं तर अर्धा तास थांबतो. तुमच्या सह्या झाल्या की मला हाक मारा, मी बाहेर थांबतो. थांब थांब थांब. कसं आहे ना, तुम्ही सगळे चिकटू नाटकवाले सोडणार नाही ना अजिबात. बस करतो तुझ्या सह्या. घर छान आहे म्हटलं. काय घर छान आहे तुमचं. नाव काय म्हणाला? वलय माने. वलय माने. तिथं टेबलवर कॉफी ठेवली आहे ना? हो सर खरंच नको, मी आत्ताच घेऊन आलो. तिथं टेबलवर जी हो सर मी लाजत नाही, आपलंच घर समजतं. खरंच काय. अरे कधी झालं आपलं घर? आत्ता आलायस ना, 2 मिनिटं झाली तुला. काय खाली आली? ती कॉफी भर आणि मला आणून दे. तुम्हाला सर तुला पण हवी असेल तर घे. हो सर. नको म्हणाला होतास ना? नाही घे घे थोडी. मी पण लिहितो. काय झालं? मी पण लिहितो सर. अरे मग अभिनंदन. अहो सर अभिनंदन वगैरे नको. सर ऐका ना, मला लिखाणासाठी मार्गदर्शन कराल का? अरे मग सरळ सरळ मला असिस्टंट म्हणून नोकरी देता का असं डायरेक्ट का नाही विचारत? हो सर डायरेक्ट कसं विचारणार? काय नाही रे, बोलायचं सरळ बोलायचं. देवाला पाठवलं ना तुला?
हो सर, अनिल सरांनी पाठवलं. ते म्हणाले लांब राहा. अरे तसं नाही, त्याच्यापासून लांब राहा. आहे ना, त्याला नाटक नावाची खास आहे. फार संसर्गजन्य असते बरं का ती. कोरोनापेक्षा सुद्धा डेंजरस. आणि त्याच्यावर उपाय नाही आहे ना अजून. त्यामुळं देवर पासून लांब. हा? असं. हा, मार्गदर्शन हवं आहे ना तुला? एक काम कर. हा, हे जरा वाच. एक काम कर, मोठ्यांदा वाच. हो सर. वाचू सर. वाच वाच. वैदेहीला 7च्या आत घराबाहेर काढायचं. 7ला फक्त 3 मिनिटं कमी आहे, म्हणजे तिचा पण मोठा आहे. वैदेहीला बाहेर काढण्यासाठी सासू सासरा दीर जाऊ सगळे मिळून तिला ओळखतात. वैदेहीच्या नवऱ्याला त्यांनी लिफ्टमध्ये अडवून ठेवलं. वैदेहीला ओढत ओढत दाराजवळ आणलं. घरातून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करतात. वैदेही पडते, पण घराच्या आतच. आता तिला पुन्हा उचलून घराबाहेर टाकणार, तोच उमऱ्यावरती पणा काढून नाग बसलाय. हो वाच. सगळे नागाकडे बघतायत, नाग सगळ्यांकडे बघतोय, पण सर नाग का बघा सगळ्यांकडे? अरे नाग पंचमीचा महा एपिसोड येतो. पण सर अपार्टमेंट आहे ना, अपार्टमेंट मध्ये नाग म्हणजे मुद्दा तो नाही रे. दाखवायला काय, आपण अनाकोंडा सुद्धा दाखवू शकतो. पण लिखाणातलं कन्व्हिक्शन महत्वाचं. हा, तर हे असे एपिसोड असतात. ते रेकॉर्ड करून मी तुला ऑडिओ पाठवायचं आणि मग डेव्हलप करून तुम्हाला स्क्रीन पे लिहून पाठवायचं. ठीक आहे? अहो सर, काहीतरी गैरसमज होतोय तुमचा. माझा नाही म्हणजे माझाच गैरसमज होतोय. सर मला नाटकाच्या लिखाणासाठी मार्गदर्शन. तुला काय सांगितलं ते कळलंच नाही कधी का? अरे बाबा, नाटक वगैरे गोष्टी असतात ना, त्या एका सरकार वेळेनंतर सोडून द्यायच्या असतात. नाही, ते वाचलं मी. तू लेखक पण आहेस. यंदाच आपल्या संस्थेचं राज्य नाट्य स्पर्धेचं नाटक तू लिहिलं होतंस आणि ते पहिलं पण आलंय. पण या पारितोषिकांमध्ये फार अडकायचं नाही बरं का. कसं आहे ना, कागदाला अहंकार चिकटला की त्याला सर्टिफिकेट म्हणतात. असं भारी वाक्य आहे सर. मग बपूनच आहे ना. माझ्याकडे त्यांची बरीच पुस्तकं आहेत. मुद्दा तो नाही रे. मुद्दा हा आहे की पारितोषिकांमधनं बाहेर पडा. काही ठेवलेलं नाही त्याच्यात. अरे नंतर कोणी पुतळ विचारत नाही. लेखक आहेस ना, पाहिजे तर ते युट्यूब वरती ब्लॉग्स बनव. आज काय सिंहगडावरती गेलो, तिकडे कॉफी छान आहे, आणखी कुठं बिर्याणी छान आहे. नाहीतर एखादा रियालिटी शो लिहितो. पण ते नाटक बिटक बंद करेल, काहीही उपयोग नसतो त्याचा. माझ्याकडे बघ, आज प्रत्येक प्राईम चॅनल वरती माझी सिरियल चालू. कुठलाही स्लॉटला प्राईम टाइम वरती आपली सिरियल. मी मागेन तेवढे पैसे द्यायला तयार आहेत लोक. प्रोडक्शन हाऊसेस इथपर्यंत येतात, माझ्या दारापर्यंत. मी लिहितोय ना, म्हणून त्यांचा TRP एवढा हाय. मला ना हे TRPचं गणितच कळलं. काय करतात हे TRP वाले? TRP वाढवण्यासाठी हे असलं काहीतरी नागोबासारखं लिहिलं जातं. मला ना हे फास्ट फूड सारखं वाटतं. ना यात फूड व्हॅल्यू ना न्यूट्रिशन व्हॅल्यू. देवलची वाक्य असतात नाही सर. राज्य नाट्य स्पर्धेतल्या झाटू लेखका, तुझ्या वाक्यातली आणि देवलच्या वाक्यातली भेट मला कळते बघ. नाही, तेवढं नक्कीच हुशार आहे. माहितीये मला, तो जळतो माझ्यावर. माझं यश खुपतंय त्याला. नाही सर, ते नाही सर. तुमची नाटकं तुमच्या एकांकिका अजूनही दिग्दर्शित करत असतात, आम्हाला सांगत असतात. मग काय उपकार करतोय काय माझ्यावर? मुळात मी त्याला नाटक लिहून दिलं ना, म्हणून दिग्दर्शकाशी ओळख झाली आहे त्याची. नाहीतर कोण पुत्र विचारतो तर त्याला. कधी त्याच्या तोंडावर सांगायची वेळ नाही आली, पण आज तुझ्या देखत सांगतो. माझ्या मते तो या जगातला एक तद्दन धुकरट फालतू दिग्दर्शक आहे. काहीही कळत नाही त्याला नाटकाच्या दिग्दर्शनामध्ये. चला, अरे बस ती घरी जायला खिशात 5 रुपये नसायचे ना, तेव्हापासून ओळखतोय मी त्याला. चला, हे बोलतो माझ्याबद्दल त्यांच्यासमोर. सगळ्या सिरियल वाईट नसतात, काही चांगल्या पण आहेत. मला खरं असं म्हणायचं, अनिल सरांच्या वतीने पण सॉरी.
आधी त्या सुनंदाचं लग्न, आता तिचा डिवोर्स घ्यायची वेळ आली आहे. आता कुठला तिच्या लग्नाचा एपिसोड पाठवू? हा नंदाच्या होय. अहो मग तसं सांगायचं ना, दुसऱ्या सिरियल बद्दल बोलताय. तुम्ही घ्या ना, घ्या लग्नाची तयारी करायला. मी पाठवतो रात्रीपर्यंत एपिसोड. हो नक्की पाठवतो. ठीक आहे. सर आज सगळ्या सह्या करून मिळतील ना? करतोय मी सह्या. एक तर माझ्याकडे वेळ नाही. वेळेचं एक गणित बसवणं फार अवघड असतं बाबा. बरेच दिवस झाले मला वेळच मिळत नाही. देवलला भेटलो नाही, त्याचा काही फोन नाही. संस्थेत काय चालू असतं काहीही पत्ता नसतो. आणि तुम्ही असे अचानक येता ऑडिटची कामं घेऊन. आधीच इतका त्रास असतो डोक्याला नवीन नवीन गोष्टींसाठी. चॅनलचं प्रेशर आणि आता त्यात तुमचं प्रेशर. सर तुम्हाला तसंही बाहेर जायला वेळ मिळत नसेल ना? मग तुम्हाला नवीन नवीन विषय कसे सुचतात? त्याचं काय, चॅनल एखादा स्क्रीन प्ले जाऊ दे ना, तुला काय. नाही सांगा ना सर. ती चॅनलची पॉलिसी आहे. ते वेगळ्या वेगळ्या भाषेत ते स्क्रीन प्ले आणतात. या भाषेत करा म्हणतात. ही तर कॉपी झाली. तेच करेल. त्याला ते इन्स्पिरेशन असं म्हणतात. सर ही तर चोरी झाली. मूर्खेच करे. मला सांग, पुढं चोर होते का? नाही. आत्रे चोर होते. त्यांनी लिहिलीच ना नाटकं, स्वैर रूपांतर. न सांगता उचललं ना तर चोरी असते. सांगून उचललं तर चोरी नसते. सगळं लिगल असतं. आदान प्रदान आहे ना. आमच्या भाषेत तुमच्या भाषेत, तुमच्या भाषेतला आमच्या भाषेत. तरी पण आपण फसवतोय सर. हा? आपल्या आजूबाजूला कितीतरी गोष्टी सुरू आहेत. आपण त्यांच्याकडे जाणीवपूर्वक बघितलं, शोधलं तर आपल्याला कितीतरी विषय सापडतील. मला काय वाटतं माहितीये सर, आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतं. त्याचं जगणं, दुःख, वास्तव हे सगळं आलं पाहिजे आपल्या लिखाणातून. काय होईल त्याला? आपल्या लिखाणाला जिवंतपणा येईल, समाजाला दिशा मिळेल. सर तुमच्याच एका लेखात वाचलंय, जगण्यातून येतं ते लेखन असतं, बघण्यातून येते ती नक्कल. 24 तास या एकाच खोलीत लिहित राहून तुमच्या लिखाणाला खोली येईल का सर? शोधतोस. राज्य नाट्य स्पर्धेचा लेखक शोधतोस. पण कसं आहे ना मित्रा, मला फार भीती वाटते. हो सर, चांगले विषय लोकांसमोर मांडायला कसलेले भीती? ते जे लोकांना मी असाही पाठवतो. लोकांचं काय, मला भीती वाटते ना की तुझ्यासारख्या सो कॉल्ड आदर्शवादी लोकांची. तुम्ही लोक ना लिखाणानं जग बदलायला निघालेले असतात, क्रांती करायला निघालेले असतात. पण तसं काय होत नसतं. लिखाणानं जग बदलणं सोड, पण स्वतःची ऐपत बदलण्यात किंमत पण कमवता येत नाही ना, तेव्हा कळतं. मी पण साला तुझ्यासारखाच होतो रे काही वर्षांपूर्वी. कुठेही जायचो, कुणालाही भेटायचो, स्वतःचं म्हणणं ठणकावून मांडायचो, रेटून बोलायचो. पण नंतर काय झालं, काही उपयोग नाही झाला. आपल्या मनात असतं ते कागदावर उतरवलं की शांत वाटतं. पण भूक लागल्यावर काय उपयोग त्या कागदाचा? आपल्या लिखाणाचं कौतुक करणारे, त्याच्यावर टाळ्या वाजवणारे सगळे पुढे निघून गेलेले असतात आणि आपण माग एकटे पडलेले असतो. सुख तर फार लांब. अरे मूलभूत गरजांचा झगडा सुरू असतो. वेळ. साला काहीही झालं ना, वेळ निघून जाते. ही वेळ जर निघून जाऊ द्यायची नसेल ना, तर त्याच्यावर एकच उपाय, पैसा. येस, पैसा कमवायला शिक बस. पैसा तो तर पाहिजेच की सर, ते कोण नाही म्हणते. पण मला ना सर लेखक म्हणून पैसा कमवायचा, असा सिरियलचा कार्टून म्हणून नाही. काय बोलला रे तू, कार्टून? तुला काय माहितीये रे मालिकांबद्दल, मालिकांच्या निर्मितीबद्दल, सुरुवातीबद्दल काय माहितीये तुला? मला सांग, का सुरू झाल्या त्या मालिका? अरे 90च्या दशकात ग्लोबलायझेशनच्या नावाखाली तुमच्या घरात जे भूत शिरलंय ना टेलिव्हिजन नावाचं, वी वेअर नॉट प्रिपेअर्ड फॉर दॅट. आणि काय दाखवत होतं टेलिव्हिजन वरती? आणीबाणी, बाबरी, भूकंप, दुष्काळ, अपघात.
अरे 12-12 महिने जिथं लोकांना दुष्काळात जगावं लागत होतं तिथं 24 तास त्यांना पुराची चित्र दिसली असती तर जगणं कसं होणार होतं त्यांचं? या सगळ्यावर उपाय म्हणून आला ना मालिका. तुमच्या त्या इडियट बॉक्सला मनोरंजनाचा अॅनास्थेशिया देऊन तुमचं डोकं बाजूला ठेवून तुम्हाला त्यात काही काळ रंगवून आनंदी ठेवता यावं म्हणून. त्यावेळची सामाजिक गरज होती ती मालिकांना बोलतो. तेव्हाच्या 4 तरी मालिकांची नावं माहिती आहेत का तुला? सॉरी सर, नाही म्हणजे माझा अभ्यास नाही येतो. पण मालिका म्हणल्या तर मला वागळे की दुनिया आली. भारत एक खोज, हमलो, मालगुडी ढे झाला. माझ्या बालपणीचा एक मोठा भाग होता. तेव्हाच्या मालिका आणि आताच्या मालिका लायकी आहे का आताच्या मालिकांची? मुळात तुझी काय लायकी आहे? अरे तू कोण समजतोस कोण स्वतःला? तुला काय माहिती तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची, तेव्हाची कॉम्पिटिशन आणि आत्ताची, तेव्हाचा कंटेंट आणि आत्ताचा कंटेंट. कधीतरी लिहून बघ एखादी मालिका, मग कळेल किती प्रकारच्या सेन्सरशिप मधनं जावं लागतं, किती तारेवरची कसरत करावी लागते. एका प्लॉट साठी वर्ष लावत असतो आम्ही. एकेका सीनवर, एकेका वाक्यावर दिवस खर्ची करत असतो. आता फार थोडा वेळ असतो, पण तरी सुद्धा रोज रात्री हजारो लोकांना आवडेल असा एक एपिसोड वेळेच्या आत तयार करून सबमिट करायचा असतो. त्यासाठी मेंदू सतत जागा ठेवावा लागतो, नजर चौफेर ठेवावी लागते. समाजात तुझं काय घडतंय त्याचं रिफ्लेक्शन कसं दाखवायचं हे पाहावं लागतं. साला रोज रात्री एवढी कुटुंब हाताळताना स्वतःच्या कुटुंबाची सतत विचार करून ना मेंदू ब्लॉक होतो, तब्येत खराब होते. पण तरी सुद्धा कुठलंही कारण न देता आम्ही आमचं काम करत राहतो. या डेडिकेशन मुळे हे माध्यम इतकं यशस्वी आहे. बरोबर आहे सर. सिरियल लिहिणं येगा गवळ्याचं काम. एवढे कष्ट करून जीवाचं दान करून लिहिताय. पण सॉरी टू से सर, तुम्ही आता जे लिहिताय ते खरंच खूप असह्य करणार आहे. अच्छा, म्हणजे राज्यनाट्य स्पर्धेतले पारितोषिक विजेते लेखक वलय माने यांना आवडत नाही म्हणून यांना मालिका लेखन बंद करायचं. मी असं म्हटलंय का सर? आणि मी असं का म्हणेन? पण तुमच्या लिखाणाचा वास, त्याची धार अशी बोथट करू नका. पूर्वीच्या ऑफबीट मालिकांसारखी एकही ऑफबीट मालिका चालू नाही ना तुमच्याला? बरं, मग हो सर, 4 एकांकिका लिहिण्यासाठी 6 वर्ष लागली तुम्हाला. आणि आता एकाच वेळी 8 मालिका लिहिताय, बरोबर ना? वय काय रे तुझं? वय 29. आणि वजन वजन असेल ना, काहीतरी वजन असेल ना? 65-70. कसं आहे ना, तुझ्या वजनापेक्षा जास्त किलोची रद्दी खरडली मी आतापर्यंत, आणि तुझ्या वयापेक्षा जास्त नाटकं लिहिली. त्यामुळे माझा अनुभव तरी मला हेच सांग. कसं आहे ना मित्रा, जाऊ दे. एनिवेज, आवडलंच तुला. आज खूप दिवसांनी कुणाशी तरी इतक्या मनापासून बोल. आजकाल बोलणंच होत नाही रे कुणाशी. तुझा प्रश्न बरोबर आहे. मालिका, या मालिकांनी मला काय दिलं? ओळख दिली, सेल्फ आयडेंटिटी. चला तो बघ कट्ट्यावर बसलेला एक फुटकळ लेखक. ते अरे वा, मालिका लेखक. हा जो प्रवास झाला ना, तो प्रवास या मालिकांनी मला दिला. पैसा दिला, प्रसिद्धी दिली, ओळख दिली, समाधान. एवढे पैसे कमवून तुम्ही एखाद्या 5 स्टार रेस्टॉरंट मध्ये जेवू शकता. जेवतही असेल. पण मला सांगा, अजूनही चुलीवरची गरम भाकरी आणि खरडा पाहिल्यावर तुमच्या तोंडाला पाणी सुटतं का? माझ्या सुटतं. का माहितीये? कारण त्याच्या मागचा निर्मळ उद्देश. अहो, पंचपक्वान्न विकण्यासाठीच देखणी बनवले, पण भाकरीचा उद्देश पोट भरण्याचा. त्यांनी मन आणि पोट दोन्ही भरले. तुम्ही खूप पैसा कमवाल हो, पण समाधान? पैसा म्हणजे अगदी काय सांग, कागदाचे काही तुकडेच ना. हो,
पण कागदाचे असे काही तुकडे ज्यासाठी जगात कुठेच कचऱ्याची पेटी नाही ना तयार झाली. या जन्मात तरी गंधार सरांना बोलण्यात कोणी हरवू शकत. मुळात तू का बोलतोय आणि मी तरी काय. पण कसं आहे ना, हल्ली पद्धतच झाली, लेखकांना ऐकवा झोडपा. लेखक सगळे नुसतं ऐकून घेतात ना, कुणी परत काही बोलतच नाही. इकडं तुम्ही बोलता, तिकडे चॅनलवाले बोलता, आम्ही आपलं डोकं बाजूला ठेवायचं आणि होय बा करत लिहित राहायचं. सर, तुम्ही सिगरेट पितात? मुळात सिगरेट पीत नाही, ती ओढतात. दारू पितात. भाषेच्या बाबतीत एवढे आहे, मग कंटेंटच्या बाबतीत का नाही? म्हणजे थांबा सांगतो. अरे वर बस ना. नको सर, मला जमिनीवरच सवय आहे. बांगड्या तुटल्या. हा? ही तुमची सिरियल सध्या संध्याकाळी 7 तारखेला सुरू. त्यात तुम्ही आता काय दाखवताय? काय मुख्य पात्र असलेली लक्ष्मी, तिला तिची जाऊ कारस्थान करून घराबाहेर काढते. का काढते? का काढते? अरे मी लिहिलंय ना. अहो, पण का लिहिलंय तुम्ही असं? याच्या आधी तुम्ही काय लिहिलं? जी जाऊ लक्ष्मीवर पोटच्या पोरीसारखं प्रेम करते, तिच्या चुका पत्रात घेते, तिच्यासाठी उपास तपास करते. तीच जाऊ अचानक अशी विलन म्हणून तिला घराबाहेर काढते. हे का आणि कसं स्वीकारायचं आम्ही? तू पी ना. पी थोडी. काय आहे ना, तू खूप पोट तिडकीने बोलतोयस रे. माझी उतरते सगळी. कसं आहे ना मित्रा, हा मी सुद्धा तुझ्या लेवलला येऊन बोल. हा? ह्या ज्या सगळ्या मालिका आहेत ना, त्या मी अतिशय सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी लिहितो. एकदम ऑर्डिनरी, माझ्यासाठी. तुझ्यासारख्या सो कॉल्ड आईन्स्टाईनसाठी नाही ना लिहिली. अरे मग तू नको ना मेंदूच्या घड्या वाढव बाबा. कसं आहे, चॅनल, टीआरपी, प्रेक्षक हे सगळं जर टिकवून ठेवायचं असेल ना, तर मला असं लिहित राहणं भाग आहे आणि मी ते लिहिणार. सतत हाय टीआरपी असलेल्या मालिकांचं प्रेशर तुला काय माहिती. साला कधी कधी या प्रेशरमुळं डोक्याचा प्रेशर कुकर फुटतो का काय. शिट्टी तर केव्हाच वाजून गेली. जाऊ दे, मला नाही कळणार बाबा. अरे ती लक्ष्मी, तिची जाऊ, तिचा मुलगा सगळंच माहितीये तुला. एवढ्या शिव्या घालतोयस, पण तू देखील पाहतोस ना माझ्या मालिका. मालिका नाही बघत. हो मग काय. नाटकाची शिडी चढून वर गेलेल्या आणि सिरियलच्या सापांनी गिळलेल्या एका असहाय्य लेखकाला बघतोय. ए टाळ्यांचं वाक्य. कसं आहे ना, पोटाला चिमटा बसला की मग कळेल किती निरर्थ आणि पोकळ आहे तुझं हे तत्वज्ञान. हो सर, एवढे चिडताय माझ्यावर, पण मी खरंच काय चुकीचं बोलतो? अरे मुळात माझ्या घरात बसून माझीच खासतोय, ही सगळ्यात मोठी चूक आहे तुझी. तू माझं मार्गदर्शन घ्यायला आला होतास ना, पण तुझं दर्शन झाल्यापासून तू मलाच मार्ग दाखवायचं कळत नाहीये का तुला. ए माने, अरे हे जे दारू पिण्याचं पवित्र काम करत असताना शिव्या गायण्याचं अपवित्र काम करत नाही ना मी. केवळ आणि केवळ म्हणून वाचलायस तू आज माझ्या शिव्यांपासून. तुझ्या सह्या करतोय, 5 मिनिटं गप्प बस. सर एक विचारू? नाही, राहू दे. विचार. नाही, काही नाही, जनरलच विचारायचं. जे काही जनरल, नॉन जनरल, फिक्शनल, नॉन फिक्शनल असेल ना, ते विचारून टाक. तुझ्या सगळ्या शंका संपवून टाकास. सर, तुमच्यामध्ये अभिजात लेखन म्हणजे काय? काय? तुमच्यामध्ये अभिजात लेखन म्हणजे काय? जे विकलं जातं ना ते. म्हणजे घेणार. अहो, मी दारू नाही पित. घे रे. अहो, आई शपथ नाही पित. लेखक आहेस ना तू.
हो सर, लेखकाचा आणि दारूचा काय संबंध? वा वा, नाही कसा? अरे दारू शिवाय सुचणार कसं तुला? मेंदूतून क्रिएटिव्ह थॉट कसा बाहेर पडणार? हो सर, दारू नाही, फक्त उलट्या बाहेर पड. सकस लेखन नाही. ते हवं तर हवं वाचन, प्रवास, अमर्याद कल्पना शक्ती, निरीक्षण शक्ती. तुम्हाला सगळ्याच नव्हतं. तुझा मूळ प्रश्न काय होता? तुमच्या मते अभिजात लेखन म्हणजे काय? हा, अभिजात. अभिजात म्हणजे जे बाजारात विकलं जातं ते. नाही आलं लक्षात. नाही आलं? आपल्या सिरियलच्या दुनियेत प्रामुख्याने 3 गोष्टी विकल्या जातात. सांग कुठल्या? प्रेम, आहा, त्याच्या मुळाशी सेक्स. चार, अच्छा नाही ते. दुसरं म्हणजे कारस्थान. सगळ्यांनाच आवडतं ते, विशेषतः बायकांना आवडतं. असं मी नाही, चॅनल म्हणजे आपलं काय नाही. आणि तिसरं म्हणजे विनोद. निखळ सर्वांनाच आवडतो तो विनोद. आणि आत्ता याच्यामध्ये 2 गोष्टी नवीन ऍड झाल्या, अस्मिता आणि श्रद्धा. आता लेखक म्हणून याच्यापैकी जे सर्वोत्तम जमत असेल ते लिहावं माणसानं. ते विकलं जातं, त्याची चर्चा होते, तेच अभिजात लेखन. भारी आहे सर. सेक्स, कारस्थान, विनोद, श्रद्धा आणि अस्मिता. गंधार सरांची पंचसूत्रीच झाली. आता माझ्या लक्षात, सिरियलच्या दुनियेत तुमची एवढी शक्ती काय? हे बाकीचे लेखक उगाच विषय शोधत असतात. सर, तुम्ही आमच्यासारख्या नवीन लेखकांसाठी एखादं शिबिर का नाही घेत? अहो, म्हणजे आम्हाला याचे शॉर्टकट कळले. तू कौतुक करतोयस का मारतोयस माझी? काहीतरी काय सर, थोडा आदराने बोलतोय तुमच्याशी. हो, पण वाटत नाहीये तसं. तुम्हाला माझं काहीच वाटत. कसं पटणार बाबा? अरे एवढ्या शिव्या घालतोयस तू मनापासून मालिकांना. मुळात ज्यांना आवडत नसतील त्यांनी बघू नयेत ना रे. तुमच्या हातात रिमोट आहे, बदला की चॅनल. अहो सर, पण हे तर असं झालं, मी नागरा फिरीन, ज्याला विकृत वाटतंय तरी झाका डोळे. अरे मग ज्याला वाटत असेल विकृत, ते झाकतील ना डोळे. पण झाकतायत का? नाही. मुळात लोकांना हे हवंय म्हणून आम्हाला हे घ्यावं लागतं. अरे मी लाख नैतिकतेचे कपडे घालीन, पण जिथे अख्खा समाजच नागडा फिरतोय तिथं कोणाला काय फरक पडणार? वेगळ्या विषयांवर मालिका करा. आम्हाला वाटत नाही वेगळ्या विषयांवर मालिका कराव्यात. अरे पण स्वीकारल्या जात नाहीत ना त्या. मुळात लोकांना हे हवंय म्हणून आम्ही हे लिहितोय. उद्या जर खरं दाखवायला लागलं तर कोण बघणार आहे मालिका? इट्स डिमांड अँड सप्लाय चेन, दॅट्स इट. आणि मुळात मालिकांचं मूळ उद्दिष्ट मनोरंजन आहे, प्रबोधन नाही. तुम्हाला जर प्रबोधन करायचं असेल ना तर बंद करा चॅनल आणि द्या की मुलांना पुस्तकं घेऊन. तुम्ही पण बसा त्यांच्या बरोबर वाचत. पण नाही, मालिकांबद्दल बोलणं सोपं आहे, पण प्रबोधन मालिकांच्या थ्रू होऊ शकत नाही. पण नाटकातून तर होऊ शकतं ना. तुम्ही तर सर नाटकाकडे पाठच फिरलो आणि लोकांचं असं उथळ मनोरंजन करण्याची जबाबदारी तुमच्यासारख्याने आपल्या खांद्यावर का म्हणून घ्यावी? अहो, ज्यांची लायकी गंधर्व महोत्सवात गायची आहे त्यांनी पैसा मिळतो म्हणून ऑर्केस्ट्रात जायचं का गायला? जायचं. कारण का माहितीये का? लेखकाला सुद्धा पोट असतं, त्याला सुद्धा घर असतं, त्याला सुद्धा जगण्यासाठी पैसा लागतो. आणि तो असा तत्वज्ञान झाडू मिळत नाही ना. तो लेखकांना कसा कमवायचा? हो सर, पण असेही काही लेखक आहेत जे नाटक लिहितायत आणि सिरियल लिहितात. नाटकाचे नवीन नवीन प्रयोग चालतात. मला या माध्यमाबद्दल काही म्हणायचं नाहीये, पण हे जे काही नवीन नवीन प्रयोग चालले, लेखकाच्या हातात बरंच काही आहे सर. लेखकाच्या हातात काहीही नसतं. लेखकाला जे करायचंय ते त्याला करता येईल आणि प्रेक्षकांसमोर मांडता येईल एवढा सुदृढ नाहीच आहे आपला समाज. लेखक नुसतं प्याद. लेखक सगळ्यांच्या हातातलं प्याद जातं. आता हेच बनलं नाटक निर्मात्याचं, सिनेमा दिग्दर्शकाचा आणि मालिका चॅनलची. या तिन्ही ठिकाणी लेखक कुठं असतो? कुठेच नसतो.
असला काय आणि तसला काय, कोणाला काही फरक पडत नाही. लेखक कायम अडगळी. त्रास होतो रे, खूप त्रास होतो. आतल्या आत स्वतःला चापकाचे फटके मारत भीत राहतो मी. सर, ए बाबा, अरे खूप वेळ घेतलास माझा. हे घे, हे तुझ्या सह्या पण केल्या. कसं आहे ना, खूप कष्टानं हे मुरडाळपणाचे कपडे चढवलेत अंगावर की ज्याच्यामुळे आतला आवाज कानांपर्यंत पोहोचूच नाही. ते कपडे फाटण्या अगोदर लेखक वलय माने, तुम्ही या, हे घ्या, तुमच्या सह्या झाल्या. देवल सरांना द्या, त्यांना थँक्स सांगा. आता जरा पोटा पाण्याच्या धंद्याकडे वळू. या. सर, मला तुम्हाला एक कविता आहे. काय का? सर, मला तुम्हाला एक कविता आहे. नाही रे, अरे खूप काम आहे आज मला. नंतर कधी तरी आपण नक्की ऐकूया. सर, एकच. अरे अरे मगाशी म्हणालास ना तू की स्वतःच घर समजतो म्हणून. मग काय, ये की नंतर कधी तरी ऐकू आपण. सर, असं नाही. एकदाच ऐकवतो, मग लगेच निघून जाईल. चालेल? जाशील नक्की? ठीक आहे. लेखकाचा कुत्रा झालाय. लेखकाचा कुत्रा झालाय, जो फक्त हो हो करतो. काही दिसले वाईट की जोर जोराने भुंकतोय, पण कुणी दखल घेत नाहीये त्याची. कुणी त्याला दगड मारतोय, तर कुणी मोहाचे आमिष दाखवून दरवाजापाशी बांधतोय. लेखकाने स्वाभिमानी निर्भीड असावं असं लेखकच म्हणायचा कधी. पण तोच लेखक आता पक्ष, संघटना, नेता यांच्या मागे लपतोय. कुजरेगिरी करत निर्लज्जपणे हसतोय. स्टॉप इट, स्टॉप इट. बंद कर ही कविता. मला नाही ऐकायची. तुम्हाला ऐकावी लागेल. लेखणी म्हणजे तलवार, अन्यायाविरुद्ध लढणारी. लेखणी म्हणजे मशाल, सत्याचा रस्ता प्रकाशवणारी. पण त्याच तलवारीने लेखक दुसऱ्यांची पुढं खाजवतो. मशालीवर सिगरेट धरून अविचाराचे धूर सोडतो. लेखकाला राग आलाय कुत्रा म्हणल्याचा. तो बंड करतोय, निषेध करतोय, तो चौकाळून उठलाय. पण त्याला दिसतच त्याची दोर आहे संपादकाकडे, प्रकाशकाकडे, निर्मात्याकडे. त्याला जगण्यासाठी पैसा फेकणाऱ्या प्रत्येकाकडे. खरंच लेखक लाचार झाला. लेखकाचा कुत्रा केला. हो हो करणार. काय ऐकवलीस तुम्ही कविता? कारण मला बघायचं होतं ही कविता करणाऱ्या कवीला आता या कवितेबद्दल काय वाटतं. हीच ती तुमची कविता नसेल जी दिवाळी अंकात छापून आल्यावर अनेक लेखकांनी तुमच्यावरती बहिष्कार टाकला, तुमच्यावर टीका झालेली शाही वेगळी झाली, पण आपल्या मतावर ठाम राहिले. आणि आज मात्र तुम्ही त्यांच्याच पंक्तीत जाऊन बसलाच. गेली बरीच वर्ष ही कविता माझ्याकडे जपून ठेवली. जेव्हा पहिल्यांदा तुमच्या तोंडून ही कविता ऐकली होती. माझ्या तोंडून? कोण आहेस तू? मी वलय माने. हे कळलं की, पण ही कविता कुठे ऐकलीस? सर, तुम्हाला आठवते सातारा न्यू इंग्लिश स्कूल आमच्या शाळेत बालनाट्य शिबिराला आला होता. असं तुमच्या पायाशी तासन तास बसून ऐकलंय तुम्हाला. तुम्ही आम्हाला गोष्टी वाचून दाखवल्या, वाचनाचे, लिखाणाचे संस्कार केले. आजपर्यंत प्रत्येक लिखाण फॉलो केले तुमचं मी सर. सातारा न्यू इंग्लिश स्कूल, त्यातला तो गोरटेला मुलगा माझ्याकडे सतत पुस्तक मागणारा, मला मी काय वाचू असं विचारणारा, मला तुमच्यासारखा लेखक व्हायचे असं म्हणणारा. चिन्या चिन्या, अरे चिन्या कसा आहेस तू? अरे केवढा मोठा झालायस. आणि आधी का नाही आलास? मी तुला किती शोधलं. आधी यायचंस ना, कधी यायचंस? माझा पत्ता काय तुला कुठेही मिळाला असता.
मिळाला नसतं सर, पण माझे ते गंधार सर कुठेतरी हरवले. लेखक चिन्या हा बाद आहे. परिस्थितीनुसार बदलावं लागतं रे माणसाला. परिस्थितीने बदललेला माणूस होण्यापेक्षा परिस्थिती बदलणारा माणूस हो, असे म्हणायचं. स्वतःची ओळखच नष्ट व्हावी एवढा बदल काय कामाचा? नाही कळणार. लहान आहेस तू अजून. आयुष्य फार विचित्र गेम टाकतं रे. बरोबर बोलला. मला नाही कळलं. स्ट्रगल इज अ रोमॅन्टिक जर्नी ऑफ लाईफ. या प्रवासाचा आनंद लुटता यायला हवा, बरं का पोरांनो? असे सांगणारे आमचे सर आज याच प्रवासात काही जखमा झाल्या म्हणून तो रस्ता बंद करून टाकतात, हे आम्ही कसं स्वीकारायचं? लेखन म्हणजे चैतन्याचा शोध घेणं, अंतर्मनाला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोध. ज्या लिखाणातून आत्मिक समाधान मिळतं ते सकस लिखाण, असे म्हणणारे आमचे सर आज जे विकलं जातंय ते अभिजात लेखन म्हणतायत. सर कानाला पकडून शिकवलं ना आम्हाला. त्याच त्या साच्यात तीच ती माती भरून मूर्ती बनवणाऱ्याला कारागीर म्हणतात, कलाकार नव्हे. जो सतत प्रयोगशील असतो तो खरा कलाकार, असे जगाला ठासून सांगणारे सर आज स्वतः त्याच साच्यात माती भरतायत. यावर कसा विश्वास करायचा? थॉट पेक्षा किळसवाणी थट्टा हवी असलेल्या असंख्य प्रेक्षकांवर मला पराकोटीच्या तुच्छतेने थुंकावंसं वाटतं. असे म्हणणारे आमचे सर आज सेक्स, कारस्थान, विनोद हे विकत बसले. भास्कर चिन्या भास्कर. एखाद्याचे एवढेही कपडे फाडू नये की त्याला स्वतःकडे बघण्याची लाज वाटते. मुद्दामून नाही रे केले. अरे या नाटकामुळे आयुष्य उद्ध्वस्त व्हायची वेळ आली. कुणी मदतीला नाही. हा देव, अरे यानं पोचलाय मला कितीतरी महिने. मग कसा काय कुणास ठेवतो? मालिकांच्याकडे होय, दिवसाचे की सीनचे 1000 रुपये. मग काय हातडी पिळवटून लिहित गेली. पहिली मालिका, मग दुसरी, मागची, पुढची. आता बघ सगळं आहे माझ्याकडे, सगळं. पण देवाची डोळ्यातली चमक हरवली असेल. आजपर्यंत तुमची प्रत्येक मालिका बघत असतो, त्यातून तुमच्या पात्रांची समाजाला काहीतरी सांगता येईल अशी धडपड बघत असतो. मी आल्यापासून तुम्ही प्रत्येक गोष्टीवर बोलताय. भाषा, डिक्शन, तुम्ही बरंच काही शिकू शकता सर. पण तुम्ही असं स्वतःला या 4 भिंतीत फोडलंय. नाटकाकडे परत या. मला माहितीये इथून जाताना संस्थेच्या ऑफिसमध्ये जाता आणि तिथे रडत असता. रडत बिडत नाही. आज 2 पेज जास्त झाले म्हणून जरा काही सांगू नका, आम्हाला माहितीये. आम्हाला? आम्ही कोण? मी आणि देवल सर. तू आणि तुझा तो देव. हे देवलनं तुला प्लॅन करून पाठवलं का रे माझ्याकडे? हो नाही सर, मी तर फाईल घेऊन आलोय. वाटलंच होतं मला. साल्यानं चांगला गेम खेळलाय. अहो खरंच काही नाही असं सर. थांब, आज ना त्याला त्याची लायकीच दाखव. अहो सर खरंच नाही, मी फाईल घेऊन आलो. तुम्ही सह्या पण केल्या. ए झाटू, तू गप्प बस. कळलं ना? हॅलो, हा देवल कुठेच रे तू? अरे तुझ्या अंगात हिंमत नाही म्हणून तुझ्या चेहऱ्याला पाठवलं का माझी ठासायला? हा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, साला तुझा नाही माझा चेहरा आहे तो. मित्र म्हणतोस ना स्वतःला, मग सांगायचं ना 4 गोष्टी चुकताय, बोलायचं. असला कसला रे मित्र? नाही नाही, तू कारण देऊच नकोस आता मला. हे बघ, तू जर डिरेक्शन करायला तयार असशील ना तर हातातल्या 2 मालिका बाजूला ठेवतो आणि तुझ्यासाठी नाटक लिहायला घेतो. पण मला हवाय ना तुझ्यासारखा फालतू दिग्दर्शक. अरे म्हणून तर तुला फोन केला ना, मला तुझ्यासारखा टुकार दिग्दर्शकच पाहिजे म्हणून. ते सगळं जाऊ दे रे, तू ये आधी बसूया आणि मग बोलूया. ये ये, वाट बघतोय.
सो मच सर. या दिशेने येण्याच्या सगळ्या वाटा बंद केल्या होत्या. काहीतरी निमित्त शोधत होतो. परतून यायचं होतं. आज त्या निमित्ताने तू आलास आणि खूप मोकळं मोकळं वाटतंय. तुझ्यामुळे का दारूमुळे माहित नाही माने, पण खूप भारी वाटत. जाम भारी ट्रिप झाली आजची. थँक्यू थँक्यू सो मच. हो सर, थँक्यू वगैरे काय. अहो तर 2 शिव्या घाला, त्याही ओव्या म्हणून स्वीकारे. ए भडव्या, सर एक विचारू. सर एक विनंती करायची. एक नवीन एकांकिका लिहिली, ती वाचून दाखवायची. तुझीच आहे ना का माझीच मला ऐकवणार? माझीच आहे सर. वाच वाच बघूया तरी माझ्या जिल्ह्यामध्ये माझं लिखाण कितपत उतरलंय ते. वाच. आहा, नाटकाची जागा इकडे, नाटकाची जागा तिकडे. चल. वाचू सर. वाच. एकांकिकेचं नाव लेखकाचा कुत्रा. गंधार तेजस कानेटकर.